सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत। बघा विद्यार्थ्यांनो, काल आपण क्रम या घटकाअंतर्गत संख्या मालिका हा जो उपघटक आहे तर तो सुरुवात केला होता। त्या ठिकाणी आपण त्या घटकातील काही उदाहरणं बघितलेली आहेत। त्यानंतर आता आपण आणखी काही उदाहरणं त्या घटकाअंतर्गत शिल्लक आहेत, तर ती उदाहरणं बघू। प्रश्नाचं स्वरूप होतं, खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल, बरोबर। मग खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ह्या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे त्या संदर्भातली आणखी जी काही उदाहरणं आहेत तर ती आपण बघतोय, बरोबर। मी प्रश्न लिहितो, विषय बुद्धिमत्ता चाचणी घटकाचं नाव आहे क्रम, उपघटकाचं नाव आहे संख्या मालिका। मराठीत त्याला इंग्रजीत त्याला नंबर सिरीज असं म्हणतात। संख्या मालिकेअंतर्गत जे काही प्रश्न प्रकार असतात, खालील प्रश्नात प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल किंवा काय येईल, बरोबर। मी आता तुम्हाला संख्या देतो, परत एकदा आपण त्या पर्यायामधून आपलं उत्तर सांगायचं आहे। संख्या देतोय 80 9 79 10 78। 80 9 79 10 78। आणि ही स्कॉलरशिप परीक्षा असल्यामुळे मी त्याचे पर्याय देखील तुमच्या समोर देत आहे। पर्याय आहेत 12 11 77 15। 12 11 77 15। 1 2 3 आणि 4। करा विचार। संख्या तुमच्या समोर दिलेल्या आहेत। यस, सार्थक थोरात पर्याय क्रमांक 2। बर, कार्तिक ओके, पियुष 2 2, ठीक आहे। बऱ्याच मुलांनी पर्याय क्रमांक 2 उत्तर दिलं, म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांना चटकन आलेलं आहे। आणखी यस 2 2, गीते 2, ठीक आहे। मग मला वाटतं आपण ओघवतं घ्यायला हरकत नाही, बऱ्याच मुलांनी जे उत्तर दिलं ते बरोबर आहे। 80 79 म्हणजे एकाड एक संख्या या ठिकाणी आपण ध्यानात घेतलेल्या आहेत। त्यामध्ये 1 चा फरक आहे, बरोबर। 80 वजा 1 79, 79 वजा 1 78। तसं परत ह्या एकाड एक संख्या आपण जर ध्यानात घेतल्या तर 9 अधिक 1 बरोबर 10 आणि 10 अधिक 1 बरोबर 11। पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। व्हेरी गुड, भरपूर मुलांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे। मी आता तुम्हाला पुढचा प्रश्न सांगतोय। आता या पुढच्या प्रश्नामध्ये ज्या दिलेल्या संख्या आहेत त्या मी 4 9 19 34 आणि 54। 4 9 19 34 आणि 54 पर्याय देखील मी तुमच्या समोर देतोय। 84 79 74 89। 84 19 74 89। ओके, प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तुम्ही द्यायचंय। 84 आहे हा। प्रयत्न करायचा आहे। 4 9 19 पर्याय क्रमांक 3 दिला तेजलने। बर, पर्याय क्रमांक 4 दिला थोरातने। बर, पर्याय क्रमांक 3 तनश्री
जाधव, बर. कार्तिक, एक पर्याय, बर. आणखी भरपूर मुलं उत्तर देत आहेत. प्रसाद गीते, पर्याय क्रमांक 3, बर. 3 पवार, बर. गोरे आयुषने पर्याय क्रमांक 1 उत्तर दिलंय. 89 उत्तर दिलंय. बघा, म्हणजे उत्तरामध्ये भिन्नता आहे. म्हणून आता आपण या प्रश्नाचं उत्तर बघूया. बघा, आता जर आपण या संख्यांचा विचार केला, काही मुलांनी 1 दिलं, काही मुलांनी 3 दिलं, काही मुलांनी 4 उत्तर दिलं, बरोबर. तर या संख्यांमध्ये असणारा जो काही फरक आहे हा जर आपण लक्षात घेतला तर आपण बघा, मी त्या संख्या 4, 9, 19, 34 आणि 54, तर आपण या दोन्ही संख्यांमधला जर फरक पर्याय क्रमांक 1 दिला यादवने, ठीक आहे, काय हरकत नाही. याच्यामध्ये फरक किती आहे? 9 वजा 4 बरोबर 5 चा फरक आहे. येते लक्षात? तसं 19 आणि 9 मध्ये कितीचा फरक आहे? तर 10 चा फरक आहे, बरोबर. तसं 19 आणि 34 आणि 19 आपण फरक काढूया. 34 वजा 19, 14तून 9 गेले, 5, 1, 15, म्हणजे या ठिकाणी 15चा फरक आहे. 54 वजा 34 हा 20चा फरक आहे. म्हणजे आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की 5च्या पटीत फरक या ठिकाणी दिलेला आहे, बरोबर. 5च्या पटीतील फरक जर आपण लक्षात घेतला, 5 दुने 10, 5 त्रिक 15, 5 चोक 20 आणि 5 5 25, म्हणजे जर आपण 54 अधिक 25 केले तर कोणती संख्या येईल? 5 आणि 4 9, 5 आणि 2 7, 79 येते. हां, म्हणजे याचा अर्थ आपला पर्याय क्रमांक जो देताना दिलेला आहे 79 दिलाच नाही का मी? अच्छा, त्यामुळे कन्फ्युजन आहे. पर्याय क्रमांक 2 हा 79 आहे. येते लक्षात? म्हणजे 5च्या पटीतील फरक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. चुकून मी तुम्हाला या ठिकाणी 19 दिलं होता, हरकत नाही. 84 हे देखील याचं उत्तर नाही आहे, 74 नाही आहे किंवा 89 नाही आहे, तर ते 79 आहे. पर्याय क्रमांक 2 ज्या विद्यार्थ्यांनी ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं किंवा ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी असा विचार केला, त्या मुलांचं हे जे उत्तर आहे तर ते बरोबर आहे. मी पुढच्या संख्या देतोय. पुढच्या संख्या अशा आहेत बघा. 5, 9, 14, 20, 27, 35. 5, 9, 20, 27 आणि 34 प्रश्नचिन्ह. त्यानंतर 43, 45, 42 आणि 44. 43, 42, 44 आणि 45. आता करा बरं विचार आणि उत्तर पाठवा. पाच, 9, 20, 27, 34 ह्या त्या संख्या दिलेल्या आहेत. 5, 9, 14, 20, सॉरी 5, 9 इथे 14 ही संख्या आहे. यस, आता तुम्ही उत्तर शोधा. 5, 9, 14, 20, 27 आणि 34. आता बरोबर प्रश्न आहे, त्याबरोबर उत्तर. 5, 9, 14, 20, 27 आणि 35. आता करा विचार. पाठवा उत्तर. 43, 42, 44 आणि 45. पर्याय क्रमांक 3. यस, व्हेरी गुड. प्रसाद 4 क्रमांक 45 म्हटले. बर,
पर्याय क्रमांक 1 बर, कार्तिकने पर्याय क्रमांक 1 म्हटलंय. आणखी पर्याय क्रमांक 3 म्हणजे थोडंसं कन्फ्युजन आहे. आता या संख्या बरोबर आहेत 5, 9, 14, 20, 27 आणि 35. आपल्याला पर्याय दिलेले आहेत 43, 42, 44 आणि 45. आपल्याला उत्तर शोधायचं आहे. जर आपण फरक लक्षात घेतला बघा, 5 आणि 9 याच्यामध्ये कितीचा फरक आहे? 9 वजा 5 बरोबर 4. यस, पर्याय क्रमांक 2 दिले उत्तर. बर, कन्फ्युजन आहेच. 9 आणि 5 मध्ये कितीचा फरक आहे? तर 4चा. ठीक आहे, सगळ्यांसाठी मी काय करतो, उत्तर देतोय, एक्सप्लेनेशन देतोय. 9 आणि 14 मध्ये कितीचा फरक आहे? 14 आणि 9 5चा फरक आहे. येते लक्षात? 14 आणि 20 मध्ये कितीचा फरक आहे? तर 6चा फरक आहे. येते लक्षात? 20 आणि 7 27, 27 आणि 8 35. बरोबर. 35 अधिक 9, 35 अधिक 9, 9 5 14, हातचा आला 1, 1 आणि 3 4, 44. ज्या ज्या मुलांनी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर दिलेलं आहे त्या सर्वांचं उत्तर बरोबर आहे. येते लक्षात? म्हणजे आपण काय केलं, नैसर्गिक क्रमाने एक ने ती संख्या वाढते बघा. 4, 5, 6, 7, 8 असा फरक ह्या संख्यांमध्ये आहे. येते लक्षात? बघा, 5, 9, 14, 20, 27 आणि 35. आणि आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3 44. बरोबर. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. किती जणांना समजलं असेल तर येस टाका बरं. वाय. व्हेरी गुड. हां, सार्थक थोरात, बऱ्याच मुलांनी येस टाकलंय, जे बरोबर आहे. आता आपण थोडासा मी वेगळा प्रश्न तुमच्यासाठी देतोय. प्रश्न असा आहे बघा, 2, 8, 27, 28. 2, 8, 27, 28 या ठिकाणी प्रश्नचिन्ह. 2, 8 नंतर 9, 27 आणि 28. 2, 8, 9, 27, 28. 57, 84, 56, 85. 57, 84, 56, 85. 1, 2, 3 आणि 4. खात्री करतो मी प्रश्नाची परत एकदा चुकू नये म्हणून. 2, 8, 9, 27, 28 आणि 2, 8, 9, 27, 28 आणि प्रश्नचिन्ह. त्यानंतर 57, 84, 56 आणि 85. 57, 84, 56 आणि 85. आता संख्या बरोबर दिलेल्या आहेत, पर्याय देखील बरोबर दिलेला आहे. तुम्ही त्या पद्धतीने विचार करा आणि या प्रश्नाचं उत्तर शोधा आणि उत्तर पाठवा. पर्याय क्रमांक 1 उत्तर दिलं. बर, 57. आणखी उत्तर पाठवा बाकीच्या मुलांनी. 3, पर्याय क्रमांक 3 सार्थक थोरात 3 म्हणतोय. बर, गीते पण 3च म्हणतोय. कुणाचं उत्तर 56 आलंय. बर, बघा ठीक आहे, काय हरकत नाही. पर्याय क्रमांक 3. हां, 3 आणि 1 असं थोडंसं कन्फ्युजन आहे फक्त. बाकीचं तुम्हाला ट्रिक ध्यानात आलेली असावी. हरकत नाही, आपण प्रत्यक्ष प्रश्नाचं सोल्युशन बघूया. यादवने पण 3 पर्याय दिला. बघा आता आपण काय करतो बघा, इथं ह्या 2 आणि 8 मध्ये काय संबंध आहे हा लक्षात घेऊ. 2 गुणिले 4 बरोबर 8 होतात. बरोबर, 8 अधिक 1 बरोबर किती होतात? 9. येते लक्षात? म्हणजे काय तर या ठिकाणी कोणती संख्या आली? 9 ही संख्या आली. तसंच आपण आता याच्या बाबत बघू. 9 त्रिक 27.
एकच मिनिट, अधिक ह्या संख्येच्या बाबत विचार करू. 9 गुणिले 3 बरोबर 27 बरोबर. आणि ह्या संख्येच्या बाबत विचार करू. 27 अधिक 1 बरोबर 28. मग आता आपल्याला या ठिकाणी कसा विचार करावा लागणार आहे. 28 गुणिले 2 बरोबर 56. येते लक्षात इथं कोणती संख्या असेल, 56. आणि जर आता आपल्याला या पुढची संख्या जर शोधायची असेल तर काय होईल, 56 अधिक 1 बरोबर 57. येते लक्षात. म्हणजेच काय, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल तर 56 येईल. म्हणजे पर्याय क्रमांक 3 ज्यांनी उत्तर दिलेलं आहे ते बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 उत्तर कसं आलं, ही ह्या त्याच्या पुढची संख्या सांगितली आपण, 56 अधिक 1 बरोबर 57. म्हणजे हा जो विचार केलेला होता तर तो विचार बरोबर नाही. येते लक्षात. आपण काय केलं, बेचोक 8, 8 अधिक 1 पुढची संख्या आली 9 बरोबर. तसं 9 त्रिक 27. येते लक्षात. हां, आणि 27 अधिक 1 बरोबर किती आले, 28 बरोबर. मग आता 28 गुणिले 2 बरोबर किती येतात, 56. इतर जे पर्याय आहेत तर ते त्याला सुटेबल नाही, 85, 84 बरोबर. म्हणजे 28 गुणिले 2 बरोबर 56. आणि त्याच्या पुढची जर आपल्याला विचारली असती तर ती कोणती असती, 56 अधिक, म्हणजे असा जर प्रश्न असता या ठिकाणी तर इथे लिहिली 56 आणि या ठिकाणी जर प्रश्नचिन्ह असतं तर मात्र मग पर्याय क्रमांक 1 हे त्या संख्येचं उत्तर आलं असतं. येते लक्षात. बघा, आपण दिलेल्या संख्येबाबत वेगवेगळ्या पद्धतीने विचार करून वेगवेगळे निकष त्या ठिकाणी लावायचे असतात आणि ते त्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असतं बरोबर. थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, परंतु हळूहळू तुम्हाला अशा पद्धतीच्या प्रश्नांचा सराव जर झाला तर तुम्हाला त्याचं उत्तर येऊ शकतं. बघा, तुम्हाला हेही माहिती आहे की स्कॉलरशिप परीक्षेमध्ये 3 प्रकारचे प्रश्न असतात बरोबर. सोपे प्रश्न, मध्यम प्रश्न आणि अवघड प्रश्न. मग काही प्रश्न कदाचित काही वेळेस हे अवघड स्वरूपाचे असू शकतात, काही वेळेस सोपे स्वरूपाचे असू शकतात. त्याच्यामध्ये पण प्रमाण ठरवून दिलेलं आहे. 30% प्रश्न सोपे असतात, 40% मध्यम असतात आणि 30% अवघड असतात. म्हणजे आपल्याला जो सराव आहे तर तो सोपे, मध्यम आणि अवघड अशा 3ही प्रकारच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे. आणि तुम्हाला हेही माहिती आहे की सोप्या प्रकारचे प्रश्न हे तुम्हाला येतात बरोबर. मध्यम प्रकारचे प्रश्न जे विद्यार्थी सोडवू शकतात ते जिल्हा गुणवत्ता यादीत येतात आणि अवघड स्वरूपाचे प्रश्न जे विद्यार्थी सोडवू शकतात ती मुलं मात्र राज्य गुणवत्ता यादीत येतात बरोबर. आणि हे कसं शक्य आहे, तर फक्त प्रश्नांचा जर सराव आपण जास्तीत जास्त करत राहिलो तर हे शक्य आहे बरोबर. आता मी तुम्हाला पुढचा प्रश्न सांगतोय. 3, 6, 11, 14 प्रश्नचिन्ह आणि 22. 3, 6, 11, 14 प्रश्नचिन्ह आणि 22. परत एकदा मी खात्री करतो. 3, 6, 11, 14 प्रश्नचिन्ह आणि 22. उत्तर आहेत 19, 17, 20 आणि 18. 19, 17, 20 आणि 18. पर्याय क्रमांक 1, 2, 3 आणि 4. काढा उत्तर, शोधा. पर्याय क्रमांक सांगा मला, चॅट करा. पर्याय क्रमांक 1 म्हणतोय सार्थक थोरात बार. त्यानंतर आणखी बाकीच्या मुलांचं येते उत्तर. येस, पर्याय क्रमांक 4 कार्तिक म्हणतोय बर. आणखी बाकीच्यांनी पण विचार करा. काय संबंध आहे? पर्याय क्रमांक 1 आयुष म्हणतोय बर. तेजल यादव 1 बार. हे बहुतांशी मुलांचं 1 आलंय, काही मुलांचं मात्र 4 पर्याय हे उत्तर येत आहे बर. तर मग आपण आता प्रत्यक्ष या संख्यांचं निरीक्षण करू. तनश्री 1 पर्याय बर. पर्याय क्रमांक 1 आदिती चव्हाणके बर. आणखी थोडंसं कन्फ्युजन आहे फक्त पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4. आपण जर या संख्यांचं निरीक्षण केलं तर आणि या संख्यांचा जर आपण फरक लक्षात घेतला, साक्षी पण म्हणते पर्याय क्रमांक 1 बर. आपण शोधू. बघा,
जर या दोन्हीतला आपण फरक काढला 3 आणि 6 मधला, तर तो फरक किती येतो? 3 येतो. 6 आणि 5 11 येते लक्षात. मग 11 आणि 14तला फरक काढला तर तो 3 येतो, बरोबर. आणि जर आपला 3 5 3 असा जर फरक आपण लक्षात घेतला तर याचा अर्थ याच्यामध्ये कितीचा फरक असणार आहे? 5चा, बरोबर. आणि परत याच्यामध्ये कितीचा फरक असायला पाहिजे? 3चा. मग आपण जर 5चा फरक म्हटला 14 अधिक 5, 14 आणि 5 19, बरोबर. आणि 19 आणि 3 20, 21 आणि 22. म्हणजे हे सुद्धा आपला हा जो निकष आहे तर तो बरोबर येतो. म्हणजेच काय, 3 व 5चा फरक असा जर आपण संबंध लक्षात घेतला तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 19, की जी पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. आलं लक्षात? सर्व मुलांच्या आलंय. आता मी थोडासा एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न घेतोय. प्रश्न असा आहे की 312 424 536, 312 424 436 पुढची संख्या आहे बघा. 536 प्रश्नचिन्ह आणि पुढची संख्या आहे 760. पर्याय दिलेत. पर्याय क्रमांक 1 आहे 642, पर्याय क्रमांक 2 आहे 748, पर्याय क्रमांक 3 आहे 656 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 648. आता यातील संबंध शोधा. पर्याय क्रमांक 4 सार्थकने उत्तर दिलं 648. बर, आणखी पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3 गीते, बर प्रसाद गीते. साक्षी पर्याय क्रमांक 3, तनश्री पर्याय क्रमांक 4. बर, थोडासा विचार करा. मी तुम्हाला आणखी थोडीशी एक हिंट देतो बघा, की आपण काय करायचंय. पर्याय क्रमांक 3 आयुषने उत्तर दिलं, पर्याय क्रमांक 2 बर कार्तिकने उत्तर दिलंय. थोडंसं कन्फ्युजन आहे. आता मी तुम्हाला आणखी एक छोटीशी हिंट देतो की जेणेकरून तुम्हाला त्या एक्झॅक्ट त्या 7 काय दिलंय श्रावणीने उत्तर 7 648. येस, निलिमा पवारने उत्तर दिलं 648. बर, आता बाकीच्या मुलांसाठी पण मी थोडंसं एक्सप्लेनेशन करतो. आता आपल्याला या ठिकाणी जे दिलेले अंक आहे ना, तर याचा एकक स्थान, दशक स्थान आणि शतक स्थान याच्यामध्ये एक ठराविक संबंध आहे. तो संबंध लक्षात घ्या आणि मग आता प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. आता बघा, जर आपण या संख्यांचं एकक, दशक आणि शतक स्थान लक्षात घेतलं तर काय येईल बघा. आता एकक स्थान लक्षात घेऊ आपण. या संख्यांच्या बाबत एकक स्थान हा 2 ही संख्या. एकक स्थान माहिती ना, एकक स्थान, दशक स्थान आणि शतक स्थान. एकक स्थानचे अगोदरचे जे अंक आहे तर ते आपण लक्षात घेऊ. एकक स्थानच्या अंकामध्ये काय आहे बघा. साधारणतः इथं 2 आहे, 4 आहे, 6 आहे आणि इथली संख्या आपल्याला माहिती नाही. या ठिकाणी 0. आपल्याला समसंख्येच्या बाबत एक नियम आहे, माहिती आहे का तुम्हाला. ज्या संख्येच्या एकक स्थानी 2 4 6 8 आणि 0 अंक असतात त्यांना आपण समसंख्या म्हणतो. येते लक्षात. म्हणजे हा जर आपण निकष लक्षात घेतला की या ठिकाणी जर 8 असेल, बरोबर ना, एकक स्थानी येणाऱ्या अंकाच्या बाबत, म्हणजे हा जो पर्याय आहे 8 हा आपला आकडा किंवा त्या पर्यायामध्ये इतर ठिकाणी 8 हा एक आपण लक्षात घेऊ. आता बरोबर 8 आलेला आहे. आता एकक स्थानचा आपण जो संबंध आहे तो लक्षात घेतलाय. आता आपल्याला दशक स्थानचा संबंध लक्षात घ्यायचा आहे, बरोबर. मग आता दशक स्थानी काय आहे बघा. इथं 1 आहे, इथं 2 आहे, इथं 3 आहे. इथं काय असायला पाहिजे
1 2 3 म्हणजे इथं 4 असायला पाहिजे. येते लक्षात? बर, इथं म्हणजे 1 ने वाढत जाणाऱ्या त्याच्या संख्या आहेत. मला वाटतं तिथे 760 झालंय का 50 आहे. बर 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 750 आहे या ठिकाणी, बरोबर. हां, म्हणजे 1 ने वाढत जाणार आहे 1 2 3 4 आणि 5. म्हणजे हा जो संबंध आहे हा आपण इथं पण मिळतो आणि ह्या पर्यायात देखील मिळतो 48 मध्ये. आता आपण शतक स्थानचा जो काही अंक आहे तर त्याचा विचार करू. शतक स्थानचा अंक काय आहे बघा, इथं 3 आहे, 4 आहे, 5 आहे. मग या ठिकाणी कोणता यायला पाहिजे तर 6 आणि या ठिकाणी कोणता आलाय 7. म्हणजेच काय, पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर येतंय. पण या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 मध्ये किती दिलं 7 दिलं, बरोबर. म्हणजे काय, हे उत्तर येत नाही. येते लक्षात? म्हणजे आपण एकक स्थान, दशक स्थान आणि शतक स्थान अशा तीनही स्थानांचा जर विचार केला तर अशा प्रकारची उदाहरणं ही आपल्याला सोडवता येतात, बरोबर. आता मी तुम्हाला पुढचं उदाहरण देतोय. थोडंसं अवघड प्रकारामध्ये आहे. एकक आणि दशक शतक त्या स्थानावर आधारितच आणखी मुद्दा मी तुम्हाला देतो की जेणेकरून तुम्हाला त्या प्रकारच्या प्रश्नांचा सराव होईल. 132 253 374 प्रश्नचिन्ह. उत्तर आहेत, पर्याय आहे 515, पर्याय 2 आहे 485, पर्याय 3 आहे 495 आणि पर्याय 4 आहे 505. ओके, करा विचार आणि द्या या प्रश्नांची उत्तर. हा मात्र मी तुम्हाला हिंट देतोय की ह्या सर्व प्रश्नांच्या किंवा ह्या प्रश्नाच्या बाबत एकक स्थान, दशक स्थान आणि शतक स्थानचा विचार करा. आणि आता मात्र तुमच्या जो काही तुम्ही बघा, आणि पिरियडला बसत असताना काय करायचं, आपण एक वही घेऊन बसायचं, वही आणि पेन घेऊन, बरोबर. म्हणजे ज्याला हां बघा, कार्तिकने उत्तर दिलं पर्याय क्रमांक 3. बर, आणखी सत्यमने, यस व्हेरी गुड, सत्यम एडके पर्याय क्रमांक 3 उत्तर दिलं. बर, छान, प्रयत्न चांगला आहे. युवन, श्रावणी कदम पर्याय क्रमांक 3, प्रसाद पर्याय क्रमांक 3. हां, आता बऱ्याच मुलांनी पर्याय क्रमांक 3 उत्तर दिले बघा. नवीन मुलगा एडके आलाय त्याने सुद्धा पर्याय क्रमांक 3 दिलंय. हां, आयुषने मात्र पर्याय क्रमांक 2 दिला. आता मात्र आपल्याला या प्रश्नाचं स्पष्टीकरण बघण्याची वेळ आलेली आहे, बरोबर. मग आता आपण याच्यामध्ये काय करू, एकक स्थानचा विचार करू. प्रत्येकाला दिसतंय ना ब्लॅकबोर्डवर सर्व आकडे. हां, एकक स्थानचा विचार करू. आता इथे एकक स्थान काय आहे, म्हणजे जे इंग्लिश मिडियमचे मुलं आहेत त्यांना काय युनिट प्लेस आपण म्हणतो, बरोबर. युनिट प्लेस, 10th प्लेस आणि 100th प्लेस, बरोबर. म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणू, एकक स्थानचा जो अंक आहे तो काय आहे 2 3 4. या ठिकाणी 5 हा अंक असू शकतो असं आपण गृहीत धरू. येते लक्षात? आता आपण दशक स्थानचा विचार करू. दशक स्थानचा अंक कोणता, इथं 3 आहे, इथं 5 आहे, इथं 7 आहे. याच्यामध्ये काय फरक आहे का रे? 3 5 7 कसे आकडे आहेत, ते विषम संख्या आहेत, बरोबर. म्हणजेच काय, या ठिकाणी 3 5 7 आणि काय असू शकतो 9. येते लक्षात? क्रमवार येणाऱ्या विषम संख्या, बरोबर. आता आपण शतक स्थानचा विचार करायचा. शतक स्थानी बघा या ठिकाणी किती आहे, 1 2 3 आणि मग या ठिकाणी 4 असू शकतो असा आपण विचार करायचा. म्हणजे आपल्याला दिलेले जे निकष आहेत, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर दिलं त्यांचं उत्तर बरोबर आहे. येते लक्षात? हे बघा, दशक, एकक, दशक आणि शतक तीनही स्थानच्या अंकांचा विचार करून आपलं उत्तर या ठिकाणी 495 आलेलं आहे. आणि हे उत्तर ज्यांना ज्यांना समजलं असेल त्यांनी वाय टाका, म्हणजे यस टाका. म्हणजे मग आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ.
समजलं प्रत्येकाला? व्हेरी गुड. सार्थक यस 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 यस. बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रत्येकाने वाय किंवा यस टाकलं म्हणजे तुम्हाला आता अशा प्रकारचा कोणताही जर प्रश्न आला तर त्या पद्धतीने विचार करता येईल. यस, सत्यमने देखील यस टाकलं म्हणजे सर्व मुलांना हा प्रश्न समजलेला आहे. बरोबर. आता मी तुम्हाला आणखी एक प्रश्न देतो, थोडासा याच्यापेक्षा सोपा आहे. 4, 6, 10, 18 आणि 34. 4, 6, 10, 18 आणि 34. पुढे आहे प्रश्नचिन्ह. मी तुम्हाला पर्याय देतो. 66, 52, 64, 54. 66, 52, 64 आणि 54. पर्याय 1, 2, 3 आणि 4. करा विचार आणि या प्रश्नाचं उत्तर टाका. यस, पर्याय क्रमांक 1 थोरातने उत्तर दिलं. बार. सार्थकने पर्याय क्रमांक 1 म्हटलंय. बर, आपण बघू बाकीचे आणखी काय उत्तर देतात. सानिकाने देखील पर्याय क्रमांक 1 म्हटलंय. बर, आणखी हां, प्रसादने 1 पर्याय क्रमांक. बघा, आता जास्त वेळ जाण्यापेक्षा वेळ आपल्याकडे कमी आहे म्हणून मी आता या प्रश्नाचं स्पष्टीकरण देतो प्रत्येकाला. तर नसरीने देखील पर्याय क्रमांक 1 म्हटलंय. बघा, आता आपण जर या कार्तिकने पर्याय क्रमांक 4 म्हटलंय. बरं, आता आपण प्रत्यक्ष या प्रश्नाच्या याच्याकडे जाऊया. बघा, 4 आणि 6 याच्यामध्ये कितीचा फरक आहे? 2चा. 6 आणि 10 याच्यामध्ये कितीचा फरक आहे? 4चा. येते लक्षात? 10 आणि 18 याच्यामध्ये कितीचा फरक आहे? 8चा. 18 आणि 34, 6 आणि 8 म्हणजे 16चा फरक आहे. येते लक्षात? म्हणजे आपल्या फरकाकडे आपण लक्ष वेधू. बघा, सध्या आता 2 दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16. म्हणजे फरक काय होतो की दुपटीने वाढत जातो. बरोबर. मग आता इथं काय असू शकेल? 16 गुणिले 2 म्हणजे 16ची दुप्पट, ती येते 32. म्हणजेच काय? 34 अधिक 32 बरोबर काय येईल? 4 आणि 2 6, 3 आणि 3 6. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 1 उत्तर दिलं होतं, बघा, आयुषने टाकलं पर्याय क्रमांक 2. यस, आता टाकलं पर्याय क्रमांक 1. बरोबर. त्या त्या विद्यार्थ्यांचं स्वागत किंवा त्यांना हे व्यवस्थितपणे लक्षात आलेलं आहे. येते लक्षात? तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दाम याच्यामध्ये काय करतोय? उदाहरणं घेतोय. आणि तुम्हाला अधिक वेगवेगळ्या प्रकारची जर उदाहरणं सोडवायची असेल तर तुम्हाला आपण जी काही प्रावीण्य वर्ग प्रश्नपेढी आहे, बरोबर, त्याच्यामध्ये मॉड्यूल 1, मॉड्यूल 2, मॉड्यूल 3 आणि मॉड्यूल 4 अशी पुस्तकं आहेत. बघा विद्यार्थ्यांना, होतं काय की शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे सराव, सराव आणि सराव. जर आपण एका उपघटकावर आधारित 25 ते 30 प्रश्नांचा सराव करू शकलो तर आपली तयारी नेमकेपणाने होते. म्हणून आता आपण काय करणार आहोत? तर आता तुमचे ॲडमिशन जर तुम्ही फिक्स केले तर तुम्हाला ते स्टडी मटेरियल आपण वितरित करणार आहोत. आणि सर्व विद्यार्थ्यांना ही मॉड्यूल्स ज्यावेळेस तुमच्या हातात जाईल, आपण काय करतोय की सुरुवातीला बघा, आता काही दिवस आपण जे फाउंडेशन आहे स्कॉलरशिपचं तर ते घेतोय, परंतु आता आपल्याला नेमकेपणाने मुख्य कोर्सला आपण सुरुवात करणार आहोत. आणि मग ही अशी जी सुरुवात आपण जी केलेली आहे तर त्यामध्ये तुम्ही प्रावीण्य वर्ग प्रश्नपेढी जास्तीत जास्त घ्या की जेणेकरून तुमचा नेमका सराव होईल. धन्यवाद.